नमस्कार मित्रांनो, नीती आय एस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC मार्फत घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब कंबाइंड ग्रुप बी म्हणजेच PSI, STI व ASO या पदांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दलची माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, पात्रता आणि पदाकरता लागणारी वयोमर्यादा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, MPSC मार्फत राज्य शासन सेवेतील 3 वेगवेगळ्या विभागातील 3 पदांसाठी एकत्रितरित्या पूर्वपरीक्षा घेतली जाते। PSI पोलीस उपनिरीक्षक हे गृह विभागातील पद, STI राज्य कर निरीक्षक हे वित्त विभागातील पद व ASO सहाय्यक कक्ष अधिकारी हे मंत्रालयीन विभागातील पद या 3 पदांकरिता एकत्रितपणे संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते। आता आपण या परीक्षेसाठी लागणारी पात्रता व वयोमर्यादा पाहू। उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असावा। STI व ASO या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष असून कमाल वयोमर्यादा अमागासवर्गासाठी 38 वर्ष तर मागासवर्गासाठी 43 वर्ष इतकी आहे। PSI पदासाठीची किमान वयोमर्यादा 19 वर्ष असून कमाल वयोमर्यादा अमागासवर्गासाठी 31 वर्ष, मागासवर्गासाठी 34 वर्ष तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 36 वर्ष इतकी आहे। दिव्यांग उमेदवार PSI पदासाठी अर्ज करू शकत नाही। संयुक्त परीक्षा 2 टप्प्यांमध्ये घेतली जाते। पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी व मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी। आयोगाच्या सुधारित बदलानुसार संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी घेतली जाणार आहे, जी पूर्वी 200 गुणांसाठी घेतली जात होती। आता आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत। PSI, STI व ASO या 3ही पदांसाठी एकच संयुक्त पेपर घेतला जातो। सामान्य क्षमता चाचणी असे या पेपरचे नाव असून त्यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातात व त्यासाठी 1 तास इतका वेळ असतो। प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी व इंग्रजी असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ स्वरूपाचे प्रश्न असतात। या पेपरसाठी 1/4 इतके निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतात। थोडक्यात 0.25 इतके गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातात। मित्रांनो, हे झाले संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप। आता आपण पूर्व परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पाहूयात। यामध्ये एकूण 7 विषयांवर प्रश्न विचारले जातात। पहिला विषय आहे चालू घडामोडी, त्यात जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींचा समावेश होतो। यातील दुसरा विषय आहे नागरिकशास्त्र। नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन या घटकांचा समावेश होतो। यातील तिसरा विषय आहे इतिहास। इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या घटकावर प्रश्न विचारले जातात। भूगोल या चौथ्या विषयामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान इत्यादी घटकांचा समावेश होतो। पुढील 5वा विषय आहे अर्थव्यवस्था। अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग तसेच शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प यासारख्या घटकांवर प्रश्न विचारले जातात। 6वा विषय आहे सामान्य विज्ञान। विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या घटकांवर प्रश्न विचारले जातात। 7वा व शेवटचा विषय आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित। यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारे आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेबद्दलची माहिती पाहिली आहे। आता आपण मुख्य परीक्षेबद्दलची माहिती बघूयात। PSI, STI व ASOच्या मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात। संयुक्त पेपर क्रमांक 1 200 गुण व स्वतंत्र पेपर क्रमांक 2 200 गुण। अशा प्रकारे मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी घेतली जाते। त्यामधील जो संयुक्त पेपर क्रमांक 1 आहे तो 3ही पदांसाठी संयुक्तरित्या घेण्यात येतो। म्हणजेच काय तर हा पेपर PSI, STI व ASO या 3ही पदांसाठी वेगळा घेतला जात नसून एकच पेपर 3ही पदांसाठी घेतला जातो। या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या 3 विषयांचा समावेश होतो। मराठी या विषयावर 50 प्रश्न 100 गुणांकरता विचारले जातात। प्रश्नांचा दर्जा 12वी इतका असून सर्व प्रश्न मराठीमध्येच विचारलेले असतात। यामध्ये शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न या घटकांवर प्रश्न विचारले जातात। इंग्रजी या विषयावर 30 प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जातात। पदवीच्या दर्जाचे प्रश्नांचे स्वरूप असून
केवळ इंग्रजी माध्यमातूनच प्रश्न विचारलेले असतात. त्यात व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज या घटकांवर प्रश्न विचारलेले दिसतात. याच पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयावर 20 प्रश्न 40 गुणांसाठी विचारले जातात. प्रश्नांचा दर्जा पदवी इतका असून प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी व इंग्रजी असते. त्यात जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकांवर प्रश्न विचारले जातात. संयुक्त मुख्य परीक्षेतील 3ही पदांसाठी 3 स्वतंत्र पेपर घेतले जातात. आता आपण ASO सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र पेपर क्रमांक 2चे स्वरूप व अभ्यासक्रम पाहणार आहोत. त्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात व 1 तास इतका कालावधी या पेपरसाठी असतो. प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी इतका असून प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी व इंग्रजी असते. तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ स्वरूपाचे प्रश्नांचे स्वरूप असते. या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा व प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी शासन, न्यायमंडळ आणि नियोजन या 8 विषयांवर प्रश्न विचारले जातात. यानंतर आपण संयुक्त मुख्य परीक्षेतील STI राज्य कर निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या पेपरचे स्वरूप व अभ्यासक्रम पाहू. या पेपरमध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. प्रश्नांचा दर्जा पदवी इतका असून प्रश्नपत्रिकेचे माध्यम ASO प्रमाणेच मराठी व इंग्रजी असते. तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात. एकूण 9 विषयांवर प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था या 9 विषयांवर प्रश्न विचारलेले असतात. ASO व STI या दोन्ही पदांसाठी फक्त मुख्य परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांवर उमेदवारांची निवड केली जाते. या पदांकरिता मुलाखत घेतली जात नाही. आता आपण मुख्य परीक्षेतील PSI पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या पेपरचे स्वरूप व अभ्यासक्रम पाहणार आहोत. या पेपरमध्ये देखील 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात, ज्याकरिता 1 तास इतका वेळ असतो. प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी असून प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी व इंग्रजी असते. तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ स्वरूपाचे प्रश्नांचे स्वरूप असते. या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872 या 9 विषयांवर प्रश्न विचारले जातात. संयुक्त पेपर क्रमांक 1 व स्वतंत्र पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरसाठी 1/4 इतके निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतात. PSI या पदासाठी 4 टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत अशा 4 टप्प्यांमध्ये एकूण 640 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यापैकी मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत या 3 परीक्षांचे गुण अंतिम यादीत धरले जातात. मित्रांनो, आता आपण PSI या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणीचे स्वरूप पाहूयात. पुरुष उमेदवारांसाठी पात्रता आहे. उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर असावी व छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता कमीत कमी 5 सेंटीमीटर इतकी असावी. महिला उमेदवारांसाठी उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर असावी. आता आपण 100 गुणांसाठी जी शारीरिक चाचणी घेतली जाते त्याचे विभाजन पाहू. पुरुष उमेदवारांकरता गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी व 800 मीटर धावणे या 4 घटकांचा 100 गुणांसाठी समावेश होतो. तर महिला उमेदवारांसाठी गोळाफेक, 200 मीटर धावणे व 3 किलोमीटर चालणे या 3 घटकांचा समावेश 100 गुणांसाठी होतो. मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये 50 गुण मिळवणे आवश्यक असते. PSI पदाकरता 40 गुणांसाठी मुलाखत घेतली जाते. मित्रांनो, अशा प्रकारे या लेक्चरच्या माध्यमातून आपण PSI, STI व ASO या पदांसाठीची परीक्षा पद्धती समजून घेतली आहे. जर कोणाला याबाबत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.